मराठी विषयामधील जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे रचनेवरून वाक्याचे प्रकार आपण आज पाहणार आहोत। यामध्ये मुख्य प्रकार 3 आहेत। पहिला प्रकार आहे केवल वाक्य। यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय दिलेला असतं, त्याला आपण केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतो। दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य। जेव्हा दोन वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जात असतील तर त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो। यामध्ये आणि शिवाय बाकी या उभयाने दोन उपवाक्य जोडली जातात जे की अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात। तिसरा प्रकार आहे मिश्र वाक्य। जेव्हा दोन उपवाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जात असतील तर त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो। यामध्ये एक प्रधान वाक्य आणि 2 किंवा 3 उपवाक्य एकमेकांशी गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात। ही झाली रचनेवरून वाक्याचे एकंदरीत 3 प्रकार। यावरती आपल्याला वाक्य देऊन वाक्याचे प्रकार आपल्याला ओळखायला परीक्षेमध्ये विचारलं जातं। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब पण करून ठेवायचं आहे। थँक्यू।